नमस्कार. मी प्राध्यापक अमृतराव काळोखे, प्रकाशक व लेखक, नर्मदा प्रकाशन, मुंबई. क्लुप्त्या व सूत्रे या पुस्तकाच्या माध्यमातून आणि पंढरीनाथ राणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जी पुस्तके तयार केलेली आहेत ती महाराष्ट्रभर सर्वांना परिचित आहेत आणि स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ती अत्यंत मूलभूत पुस्तके म्हणून स्पर्धा परीक्षा विश्वामध्ये गणलेली जातात. याचंच पुढचं पाऊल म्हणून आम्ही इझी एज्युकेशनच्या माध्यमातून प्रेरणा राज्यस्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा आयोजित करत आहोत. त्या परीक्षेचा भाग म्हणूनच आमच्या टीम मार्फत तज्ज्ञ मार्गदर्शकांचे व्हिडिओ ऑडिओ आपणा सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत. ते सर्व व्हिडिओ परीक्षेसाठी अत्यंत मोलाचे मार्गदर्शक ठरतील यात शंका नाही. तरी सर्व विद्यार्थी मित्र, पालक मित्र आणि शिष्यवृत्ती परीक्षांना शिकवणारे शिक्षक यांनी सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि त्याचा पुरेपूर आनंद घेऊन विद्यार्थी मित्रांनी स्पर्धा परीक्षेतील यशात आपलं नाव रोवावं ही प्रामाणिक इच्छा. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. नमस्कार विद्यार्थी मित्र, प्रेरणा स्कॉलरशिप या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. 8वी NMMS परीक्षेचा अभ्यास करताना इतिहासाची तयारी कशी करावी याबद्दल आपण पाहत आहोत. पुढील पाठ आहे सविनय कायदेभंग चळवळ. तर नेहमीप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा आपण वळूयात प्रश्नोत्तरांच्याकडे. तर पूर्वी विचारलेल्या प्रश्नांच्या मध्ये सविनय कायदेभंग चळवळ या पाठावरती आत्तापर्यंतच्या 3 प्रश्नपत्रिकांच्या मध्ये 3 प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे या टॉपिकवरचा अभ्यास करताना ह्या प्रश्नांच्या आधारे आपल्याला नेमकं कसा अभ्यास करायचा आहे आणि इतिहासाच्या सगळ्या पाठांचं लिंकेज याच्यामध्ये कसं लावता येईल हे बघायचं आहे. तर प्रश्नांचे प्रकार कसे विचारलेले आहेत. आता या पाठावरती 2 प्रश्न विचारलेले आहेत. सोलापूर सत्याग्रहातल्या सत्याग्रहींच्या बद्दल, त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली ज्या सत्याग्रहींचे फोटो पुस्तकामध्ये दिलेले आहेत त्या 2 सत्याग्रहींच्या वरती 2 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे पहिला प्रश्न आहे चित्रातील सत्याग्रहीचे नाव ओळखा. यामध्ये मल्लाप्पा धनशेट्टी यांचं चित्र दिलेलं आहे आणि ते सोलापूर सत्याग्रहाशी निगडीत आहेत हे आपल्याला पुस्तकामधील चित्र पाहिल्यानंतर लक्षात येईल. आणि दुसरा प्रश्न आहे चित्रातील व्यक्तीशी संबंधित सत्याग्रह ओळखा. म्हणजे आपल्याला नाव दिलेलं नाहीये, फक्त चित्र दिलेलं आहे आणि ती व्यक्ती कोणत्या सत्याग्रहाशी संबंधित होती ह्यावरती प्रश्न विचारलेला आहे. आणि सोलापूर सत्याग्रहाच्या संदर्भामध्ये मल्लाप्पा धनशेट्टी असतील, श्रीकृष्ण सारडा असतील, कुर्बान हुसेन असतील किंवा जगन्नाथ शिंदे असतील, हे 4 जण आहेत. या 4 जणांना फाशी देण्यात आली होती सोलापूर सत्याग्रहासाठी म्हणून. तर मग ह्या 4 पैकी 2 जणांचं चित्र आपल्याला प्रश्नांच्या मध्ये विचारलेलं आहे आणि त्यांचं एकतर नाव विचारलेलं आहे पहिल्यांदा आणि नंतर चित्रातील व्यक्ती कोणत्या सत्याग्रहाशी संबंधित आहे. म्हणजे पुस्तकामध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली चित्र किती महत्त्वाची आहेत आणि त्या महत्त्वाच्या व्यक्ती कोणत्या आहेत आणि त्यांचं कार्य काय आहे ह्याबद्दल आपल्याला याच्यावरती सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. आता तिसरा प्रश्न आहे कायदेभंगाच्या चळवळीत सहभागी महिला सत्याग्रही, त्यांची नावं दिलेली आहेत आणि यापैकी कोणती महिला सत्याग्रही कायदेभंगाच्या चळवळीशी संबंधित नाही असं विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला हा प्रश्न 2 प्रकारे सोडवता येऊ शकेल. अरुणा असफ अली हे उत्तर आहे त्या पर्यायांच्यापैकी. म्हणजे कायदेभंग चळवळीमध्ये सहभागी झालेल्या सर्व महिला आपल्याला माहिती असायला पाहिजेत किंवा अरुणा असफ अली हे व्यक्तिमत्व ह्या कायदेभंगाच्या चळवळीशी संबंधित नाही, तर ते पुढे कुठेतरी रिफ्लेक्ट होईल. तर ते नेमकं कोणत्या चळवळीशी संबंधित होतं हे माहिती असायला पाहिजे. व थोडक्यात काय आहे की हा सविनय कायदेभंग हा जो धडा आहे आत्तापर्यंत विचारलेले प्रश्न जे आहेत व्यक्तिमत्व आणि त्यांनी केलेले सत्याग्रह, मग सत्याग्रहाशी संबंधित व्यक्ती कोणत्या किंवा महिला सत्याग्रही कोणत्या ह्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, थोडंसं आपण ह्या पाठामध्ये अजून कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतील हे पाहूयात. आता सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली, ती चळवळ सुरू झाली ती महात्मा गांधींच्या दांडी यात्रेने सुरू झाली असं आपण म्हणू शकू. मिठाच्या सत्याग्रहाच्या संदर्भामध्ये मी यापूर्वीच्या पाठामध्ये सांगितलं होतं. 1857च्या पूर्वीचा पायिकांचा उठाव होता तो मिठाचा
दर वाढल्याबद्दल किंवा मिठावरील कर वाढल्यामुळं पाईकांनी उठाव केला होता, याचा आपण रेफरन्स पाठीमागे बघितला आहे. आणि आत्ता मात्र मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवरती ब्रिटिशांनी जाचक कर लावले होते. या गोष्टीला शांततेने प्रतिकार करण्यासाठी महात्मा गांधींनी ही सविनय कायदेभंगाची चळवळ चालू केली होती. मग यासाठी महात्मा गांधींनी गुजरातमधील हे दांडी हे ठिकाण, समुद्रकिनाऱ्यावरील ठिकाण निवडले होते. त्यामध्ये मग 12 मार्च 1930 रोजी गांधीजी एकूण 78 सहकाऱ्यांच्या बरोबर दांडीकडे रवाना झाले आणि त्यांचा जो साबरमतीचा आश्रम होता, तर साबरमतीच्या आश्रमामधून गांधीजी आणि त्यांचे 78 सहकारी दांडीला निघाले. पायी चालत गेले. पायी चालत असताना जे काही वाटेत गावं येतील त्या जनतेमध्ये प्रत्येक जनतेमध्ये जागरण करत स्वतःच्या भाषणांच्या मधून हा सविनय कायदेभंग किती महत्त्वाचा आहे हे गांधीजींनी प्रत्येक ठिकाणी स्पष्ट करत करत शेवटी 5 मार्च 1930 या दिवशी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरती त्या दिवशी संध्याकाळी गांधीजी पोहोचले आणि 6 मार्चला त्या दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरचं मीठ उचलून गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात केली. ह्या तारखा महत्त्वाच्या आहेत. आता त्या का आणि किती महत्त्वाच्या आहेत हे आपण या पाठीमागच्या व्हिडिओजमधून पाहिलंच आहे. प्रश्न तारखांच्या वरती विचारले जातात, घटनांच्या वरती विचारले जातात. कोणती घटना अगोदर घडली, त्याच्यानंतर कोणती घटना घडली, ह्याच्यावरती कालानुक्रमे प्रश्न विचारले जातात. एखादा सत्याग्रह केला असेल तर त्या सत्याग्रहाशी निगडीत असणारी व्यक्ती कोणती आहे, किंवा अनेक व्यक्ती असेल तर त्या व्यक्ती अजून कोणत्या कोणत्या आहेत त्यांच्यावरती प्रश्न विचारले जातात. मग ह्याच्याबरोबरच गांधीजींनी हा मिठाचा सत्याग्रह दांडी येथे मीठ उचलून सुरू केला. त्याचबरोबर मग पेशावर ह्या ठिकाणी खुदाई खिदमतगार संस्था स्थापन करणारे सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाणारे खान अब्दुल गफार खान यांनी पेशावरमध्ये सत्याग्रह केला. या सत्याग्रहाला इंग्रजांनी चंद्रसिंग ठाकूर या भारतीय अधिकाऱ्याला या सत्याग्रहावरती गोळीबार करण्याचा आदेश दिला होता, पण त्यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांना परत दंड शिक्षा करण्यात आली. आणि गांधीजींच्या या आंदोलनामुळे ब्रिटिश सरकार अडचणीत आलं. मग त्यामुळं ब्रिटिशांनी काय केलं की गांधीजींना परत अटक केली. मग 4 मे 1930 रोजी गांधीजींना अटक केली. मग त्याच्यानंतर ह्या गांधीजींच्या अटकेची प्रतिक्रिया म्हणून पुढे सोलापूरचा सत्याग्रह झाला 6 मे 1930ला. पुन्हा कालानुक्रमामध्ये गांधीजींना अगोदर अटक झाली 4 मेला आणि 6 मेला सोलापूरचा सत्याग्रह झाला. अगदीच तारखा नाही लक्षात आल्या तर गांधीजींना अटक केल्यानंतर सोलापूरचा सत्याग्रह झालेला आहे एवढं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मग सोलापूरमध्ये हरताळ पाळण्यात आला. मग ब्रिटिशांचं दडपशाहीचं धोरण होतंच. मग त्या ठिकाणी मार्शल लॉ लागू केला गेला, संचारबंदी करण्यात आली. आणि मग ह्या संचारबंदीच्या ठिकाणी मल्लाप्पा जे काही सोलापूरमध्ये आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये मल्लाप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे हे आघाडीचे नेते होते. या 4ही जणांना ब्रिटिशांनी फाशी दिली. यापैकी दोघांच्या वरती आतापर्यंत ह्या धड्यावरती आलेल्या 3 प्रश्नांच्या पैकी 2 प्रश्न हे ह्या 4 व्यक्तींच्या संदर्भात किंवा सोलापूरच्या सत्याग्रहाच्या संदर्भात आहेत. त्यामुळे आपल्याला हा सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सोलापूरचा सत्याग्रह किती महत्त्वाचा आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे लक्षात येऊ शकेल. त्याच्यानंतर धारासना सत्याग्रह जो झाला त्याचं नेतृत्व सरोजिनी नायडू एका महिलेनं नेतृत्व केलं होतं. त्यामुळे ही घटना महत्त्वाची आहे. काही ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले. ज्या ठिकाणी समुद्र किनारे नाही आहेत त्या ठिकाणी लोकांनी जंगल सत्याग्रह केले. त्याचबरोबर काही ठिकाणी जंगल सत्याग्रहाबरोबर जंगल सत्याग्रहामध्ये आदिवासी आघाडीवरती होते. ज्या ठिकाणी समुद्र किनारे नव्हते अशा ठिकाणी भारतीयांनी मग जंगल सत्याग्रह केले. मग या जंगल सत्याग्रहामध्ये आदिवासी लोक आघाडीवरती होते. त्यांचा जंगल विषयक जे अधिकार होते ते ब्रिटिशांनी त्याचे काढून घेतले होते. त्यामुळे आदिवासी लोकांनी जंगल सत्याग्रह केले. मग महाराष्ट्रामध्ये वडाळा, मालवण, शिरोडा या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले. तर त्याचबरोबर बिळाशी, संगमनेर, कळवण, चिरनेर, पुसद अशा ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले. म्हणजे कोणता सत्याग्रह कोठे झाला ही ठिकाणंही आपल्याला महत्त्वाची आहेत. पुन्हा
कामगारांनी पण काही ठिकाणी सत्याग्रह केलेले आहेत. मग बाबू गेनू हा गिरणी कामगार होता. त्यानं परदेशी माल वाहून नेणाऱ्या ट्रकाच्या आडवा गेला आणि ब्रिटिशांनी त्याच्या अंगावरून तो ट्रक घालवला आणि याच्यामध्ये बाबू गेनूचा मृत्यू झाला. पण बाबू गेनूचं हे बलिदान मात्र राष्ट्रीय लढ्यामध्ये प्रेरक ठरलं असं आपण म्हणू शकतो. आता ही जी काही कायदेभंगाची चळवळ 1930 साली सगळीकडे चालू झाली होती संपूर्ण भारतामध्ये, या चळवळीची वैशिष्ट्य म्हणजे काय की सगळ्यात पहिल्यांदा खेड्यापाड्यातून सगळी जनता याच्यामध्ये सहभागी झाली होती. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या चळवळीमध्ये स्त्रियांनीही आघाडीवर येऊन सहभाग दर्शवला होता आणि त्याचबरोबर ही चळवळ पूर्णपणे अहिंसक मार्गाने झाली होती. याच्यामध्ये कुठंही हिंसेचं गालबोट लागलं नव्हतं. महात्मा गांधीजींचं जे काही अहिंसा हे तत्व होतं तोपर्यंत जनतेमध्ये रुळलं होतं आणि जनतेनं पूर्णपणे अहिंसक मार्गाने ही चळवळ चालू केली होती. ब्रिटिशांनी दडपशाही जरी केली तरी जनतेनं प्रतिकार फक्त असहकाराच्या मार्गानेच केला होता आणि अहिंसेच्या मार्गानेच केला होता, कुठेही हिंसा केली नाही. मग आता ही चळवळ थांबवण्यासाठी ब्रिटिशांना काहीतरी उपाय करणं गरजेचं वाटू लागलं. त्यामुळं मग लंडनमध्ये गोलमेज परिषदांचं आयोजन करण्यात आलं. अशा 3 गोलमेज परिषदा झाल्या. पण गांधीजींना तर अटक करण्यात आली होती. त्यामुळे पहिल्या गोलमेज परिषदेवरती राष्ट्रीय सभेनं बहिष्कार टाकला. राष्ट्रीय सभेचा एकही नेता या गोलमेज परिषदेला हजर राहिला नाही. त्यामुळे पहिली गोलमेज परिषद अयशस्वी झाली. कारण संपूर्ण भारताचं किंवा जास्तीत जास्त भारतीय जनतेचं नेतृत्व करणारी जी संस्था होती ती राष्ट्रीय सभा होती. या राष्ट्रीय सभेचा एकही नेता त्या गोलमेज परिषदेला उपस्थित नसल्यामुळं कोणताही धोरणात्मक निर्णय घेणं ब्रिटिशांना अवघड गेलं. या परिषदेसाठी डॉक्टर आंबेडकर उपस्थित होते. डॉक्टर आंबेडकर 3ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते. मात्र राष्ट्रीय सभेमार्फत पहिल्या आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेला कुणीही गेलं नाही. मग ब्रिटिशांच्या लक्षात आलं की गांधीजींना तुरुंगातून सोडल्याशिवाय राष्ट्रीय सभेमधून कुणीही येणार नाही. त्यामुळे मग चर्चा करण्यात आली. मग गांधीजींना तुरुंगातून मुक्त करण्यात आलं. मग दुसऱ्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी इंग्लंडला या दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी उपस्थित राहिले. आणि मग दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळेला त्या परिषदेला महात्मा गांधीजी उपस्थित होण्यापूर्वी गांधी आयर्विन करार झाला. तो महत्त्वाचा आहे. ब्रिटिशांनी भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार शासन पद्धती स्वीकारण्याची हमी गांधीजींना दिली आणि मग गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेण्याची हमी दिली. हा गांधी आयर्विन करार झाला आणि त्याच्यानंतर दुसरी गोलमेज परिषद झाली आणि ह्या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी उपस्थित होते. अल्पसंख्याकांचा प्रश्न आणि घटनेच्या स्वरूपाबाबत मतभेद झाले. त्यामुळं दुसरी गोलमेज परिषदेहून गांधीजी निराश होऊनच परत आले. गांधीजी परत आल्यानंतर दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर पुन्हा मग गांधीजींना तुरुंगात टाकण्यात आलं. यानंतर मग पुणे करार झाला. पुणे कराराची पार्श्वभूमी अशी आहे की रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला होता. त्यानुसार दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. मग गांधीजींना हे मान्य नव्हतं की स्वतंत्र मतदारसंघ देऊन भारतीय समाजामध्ये होणारी फूट गांधीजींना मान्य नसल्यामुळं गांधीजी तुरुंगामध्ये येरवड्याच्या तुरुंगामध्ये होते. त्यांनी तिथे उपोषणाला सुरुवात केली. मग यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्यामध्ये पुणे येथे करार झाला. तोच पुणे करार असा म्हणून ओळखला जातो. तर याच्यामध्ये असं ठरलं की दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याऐवजी त्यांच्यासाठी राखीव जागा देण्यात याव्यात. या मुद्द्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही मान्यता दिली आणि मग हा पुणे करार झाला. मात्र तिसरी गोलमेज परिषद झाली 1932 साली. या परिषदेलाही गांधीजी किंवा राष्ट्रीय सभेकडून कोणीही उपस्थित राहिलं नाही आणि गोलमेज परिषदेहून निराश होऊन आलेले गांधीजी त्यांनी सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी तिकडून आल्यानंतर पुन्हा सुरू केली आणि त्यानंतर मग 1934 पर्यंत ही सविनय कायदेभंगाची चळवळ चालूच राहिली.
आता या पाठावरती झालेले प्रश्न आपण 2 गटामध्ये विभाजित करू शकतो की आंदोलन, सविनय कायदेभंग आंदोलन कधी झालं, कुठे झालं. आता सविनय कायदेभंग आंदोलनामध्ये कोणी सहभाग घेतला, कोणत्या ठिकाणावरून घेतला, कोणत्या साली, साल 1930च आहे ऑलमोस्ट, आणि 1930 ते 1934 पर्यंत 2 टप्प्यांच्या मध्ये असहकार आंदोलन झालं. गांधीजींना तुरुंगात ठेवण्यात आलं, त्याच्यानंतर त्यांना बाहेर काढलं तुरुंगामधून. मग गोलमेज परिषदा झाल्या. गोलमेज परिषदेमध्ये, पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये काय झालं, दुसऱ्यात काय झालं, तिसऱ्यात काय झालं. 2 महत्वाचे करार आहेत. गांधी आयर्विन करार एक आहे आणि पुणे करार एक आहे. ते कधी झाले, कोणाकोणाच्यात झाले आणि त्याच्यामधून काय निष्पन्न झालं, या टॉपिक्सवरती आपल्याला प्रश्न येऊ शकतात. आता याच्या पुढचा पाठ आहे स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व. आता हे 1930 ते 1934 पर्यंतच्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आता हे स्वातंत्र्य लढ्याचं अंतिम पर्व जे आहे त्याच्यावरती प्रश्न कोणते आणि कसे विचारले आहेत ते बघूयात आपण. हा जो स्वातंत्र्य लढ्याचा अंतिम पर्व हा पाठ आहे, याच्यावरती आतापर्यंत 2 प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्नांच्या संख्येवरून आपण त्या पाठावरती किंवा त्या पाठामधली किती तयारी करायची हे आपण नक्की ठरवू शकतो. आता याच्यामध्ये मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे की महान व्यक्ती आहेत, त्यांच्या तोंडचं वाक्य किंवा त्यांनी दिलेला संदेश ह्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. यापूर्वी स्वामी विवेकानंदांच्या संदेशाबद्दल प्रश्न आलेला आहे. आता ह्या पाठावरती आपण बघायला गेलो तर महात्मा गांधींनी केलेलं विधान आहे, या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने आपण स्वतंत्र झालो आहोत असे समजले पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागले पाहिजे, हे विधान कोणी केले. तर हा प्रश्न आहे, हे विधान महात्मा गांधींनी केलं आहे. ही विधानं आणि ते विधान कोणत्या नेत्यांनी केलं आहे हे आपल्याला एक लिस्टच बनवायची आहे. म्हणजे आपण अभ्यास करताना पाठाप्रमाणे अभ्यास करायचाच नाहीये, लक्षात घ्या. आपल्याला परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रश्नांच्या दृष्टीने अभ्यास करायचा आहे. त्यामुळे काही गोष्टी आपल्याला लिस्टिंग करायचं असेल तर त्या लिस्ट करायलाच लागणार आहेत. मग ही विधानं आणि ते विधान केलेले नेते सगळ्या पाठांच्या मधून हार्डली आपल्या पूर्ण पुस्तकामध्ये अशी 4 ते 5 वाक्य आहेत. तुम्ही एकत्र लिस्टिंग केलं आणि ते पाठ केलं तर ह्या विधानांच्या संदर्भात येणारा तुमचा एकही प्रश्न चुकू शकणार नाही. पुढचा प्रश्न आहे, जपानने भारतावर आक्रमण केल्यास भारतीयांचे सहकार्य मिळवण्याच्या हेतूने क्रिप्स यांना भारतात कोणी पाठवले. याचं उत्तर आहे विन्स्टन चर्चिल. आता हे क्रिप्स मिशन भारतामध्ये आलं होतं. आपल्या पाठामध्ये ह्याचा उल्लेख नाहीये, पण हे क्रिप्स मिशननंही भारतीयांचं समाधान झालं नव्हतं किंवा तेव्हा द्वितीय महायुद्ध चालू होतं. इंग्लंड द्वितीय महायुद्धामध्ये सहभागी झाला होता आणि त्यांना भारतीयांचा सपोर्ट पाहिजे होता, म्हणून भारतीयांना काहीतरी त्यांना आवडतील अशा काहीतरी तरतुदी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. गांधीजींनी या क्रिप्स मिशनला बुडत्या बँकेवरचा पुढील तारखेचा धनादेश असं ह्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे काही बँक बुडायला लागली आणि हा धनादेश वाटणार नाहीये हे माहिती असताना कुणाला हवा असेल हा धनादेश, अशा आशयाचं गांधीजींनी हे विधान केलं होतं. तर हे स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व ह्या प्रश्नांच्या अनुषंगानं किंवा अजून कोणत्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी फ्रेम होऊ शकतील हे आपण बघूया. तर मग आता आपण पाहिलं पाठीमागच्या पाठामध्ये की 1934ला असहकार आंदोलन स्थगित करण्यात आलं. मग त्याच्यानंतर 1935चा कायदा झाला आणि 1935च्या कायद्याने जरी राष्ट्रीय सभेचं काही समाधान झालं नाही, तर ह्याच्यामध्ये संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती 35च्या कायद्यामध्ये. मात्र संस्थानिकांना स्वायत्तता मिळणार नव्हती संघराज्यामध्ये, त्यामुळे संस्थानिकांनी या कायद्याला विरोध केला. राष्ट्रीय सभेचंही याला काही समाधान झालं नव्हतं 1935च्या कायद्याने. परंतु राष्ट्रीय सभेनं प्रांतिक मंत्रिमंडळ मात्र तयार केली. मात्र राष्ट्रीय सभेने 1935च्या कायद्यानुसार ज्या काही कायदे मंडळाच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतला आणि 1937 मध्ये देशातील 11 प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या आणि त्यापैकी 8 प्रांतांमध्ये राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी बहुमताने निवडून आले. बाकीच्या 3 प्रांतांच्या मध्ये संमिश्र मंत्रिमंडळ बनवण्यात आली होती. पण हे फक्त आपल्याला तारखा कोणत्या वर्षी कोणत्या घटना घडल्या ह्याच्या दृष्टीनं
हे महत्त्वाचं आहे. म्हणजे 1935चा कायदा झाला, निवडणुका 1935च्या कायद्याच्या नंतर कोणत्या साली निवडणुका झाल्या, किती राष्ट्रीय सभेचं प्रतिनिधित्व किती प्रांतांच्या मध्ये होतं, राष्ट्रीय सभेचं नेतृत्व किती प्रांतांच्या मध्ये होतं, त्याचबरोबर राष्ट्रीय सभेची मंत्रिमंडळं कुठे आलीत आणि संमिश्र मंत्रिमंडळ किती प्रांतांमध्ये झालीत, ह्याच्यावरती आपल्याला प्रश्न नक्कीच येऊ शकतो. आणि मग राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळानं केलेल्या मागण्या काय आहेत आणि त्या मागण्या स्वीकारल्या गेल्या नाही गेल्या ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आणि परत मग क्रिप्स योजना ह्याच्याबद्दल प्रश्न विचारला गेला आहे. तर मग ही क्रिप्स योजना आहे त्याचं कोणी, इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवलं होतं, ह्याच्यावरती प्रश्न विचारला आहे. तर ती क्रिप्स मिशन जे आहे ते भारतात कधी आलं आणि ती योजना मंजूर झाली नामंजूर झाली ह्याच्याबद्दल काय, त्या योजनेचं नेमकं काय झालं ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग पुन्हा दुसरं महायुद्ध चालू होतं. मग दुसरं महायुद्ध चालू असताना राष्ट्रीय सभेचा काय स्टँड होता ह्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकेल. आणि मग नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळानं राजीनामे दिले. तर ते का राजीनामे दिले हे आपल्याला पुस्तकामध्ये वाचावं लागेल. पुन्हा मग 1942 साली छोडो भारत चळवळीचा ठराव मांडण्यात आला. मग तो वर्धा येथे ठराव मांडण्यात आला. राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीमध्ये हा ठराव संमत झाला. त्याच्यानंतर मुंबई येथील अधिवेशनामध्ये या ठरावावरती शिक्कामोर्तब झालं. मग हा ठराव कोणी मांडला आणि त्याच्यावरती त्यावेळेला त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, मग नेतृत्व गांधीजींच्याकडे दिलं. मग गांधीजींनी हा ठराव झाल्यानंतर जनतेला कोणता संदेश दिला, त्याच्यामध्ये करेंगे या मरेंगे असा संदेश गांधीजींनी दिलेला आहे. आणि मग जन आंदोलन चालू झालं, कारण जेव्हा ही राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये हा ठराव झाला, तारीख ठरली, तर ह्या वेळेला आंदोलन सुरू होण्याच्या अगोदरच गांधीजींच्या सह महत्वाच्या नेत्यांना ब्रिटिशांनी अटक केलं. ब्रिटिशांनी अटक केल्यानंतर सगळ्या जनतेपर्यंत हा संदेश पोहोचला होता की जन आंदोलन करायचंय आणि छोडो भारत चळवळ सुरू करायची. आणि गांधीजींनी या चळवळीमध्ये करेंगे या मरेंगे हा आता निर्वाणीचा इशारा सर्व जनतेला दिलेला आहे. त्यामुळे जरी गांधीजींच्यासह महत्वाच्या नेत्यांना अटक करण्यात आली असली तरी जनतेतील नेत्यांची दुसरी फळी आघाडीवरती आली आणि या नेत्यांनी, समाजवादी नेते समोर आले आणि त्यांनी पुढे होऊन हे आंदोलन पुढे चालू ठेवलं. मग आता पुन्हा ह्याच्यामध्ये वैयक्तिक सत्याग्रह हे शस्त्र आचार्य विनोबा भावे यांनी पुढे आणलं. म्हणजे वैयक्तिक सत्याग्रह केला तर एकत्र सगळ्यांना अटक करण्याऐवजी एका व्यक्तीला अटक करतील असा ह्या पाठीमागे उद्देश होता. मग आचार्य विनोबा भावेंनी वैयक्तिक सत्याग्रह केला, त्याच्या पाठोपाठ पंडित नेहरूंनी केला आणि ह्याच्याबरोबर असे 25,000 वैयक्तिक सत्याग्रही होते. म्हणजे 1942च्या आंदोलनामध्ये असं झालं, सत्याग्रहींना तुरुंगात डांबून ठेवण्यासाठी ब्रिटिशांच्याकडे तुरुंग कमी पडायला लागले. एवढी जनता स्वयंप्रेरणेनं या आंदोलनामध्ये सहभागी झाली होती. मग याच शालेय विद्यार्थी सुद्धा याच्यामध्ये पाठीमागे नव्हते. शिरीष कुमारच्या नेतृत्वाखाली नंदुरबारमधील शालेय विद्यार्थ्यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये वंदे मातरम घोषणा देत मिरवणुका काढल्या. मग याच्यामध्ये शिरीष कुमार आणि त्याचे अन्य मित्र जे होते ते हुतात्मा झाले. ब्रिटिशांनी या शालेय विद्यार्थ्यांच्या वरती सुद्धा गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये हे शालेय विद्यार्थी हुतात्मा झाले. तर मग हे शिरीष कुमार, त्याचे मित्र कोण कोण होते त्या चळवळीमध्ये सहभागी, त्यांची नावं काय होती ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल. मग पुन्हा आता डायरेक्ट आंदोलनामध्ये सगळे लोक सापडायला लागले. परत भूमिगत चळवळ ह्याच्यामध्ये नवीन चळवळीचा प्रकार आला. मग जयप्रकाश नारायण असतील किंवा अरुणा असफ अली असतील, त्याचबरोबर उषा मेहता असतील, हे भूमिगत चळवळीमधले नेते होते. यांच्याबरोबर अजून बरेच नेते आहेत, त्यांची नावं आपल्याला बघणं गरजेचं आहे. उषा मेहतांनी रेडिओ स्टेशन काढलं, जे गुप्त रेडिओ स्टेशन होतं, त्याच्यावरून स्फूर्तिगीतं ऐकवली जात होती. त्याचबरोबर विविध ठिकाणी होणाऱ्या बातम्या भारतीयांच्यापर्यंत पोहोचवल्या जात होत्या. त्याचबरोबर या कालावधीमध्ये प्रतिसरकारांची स्थापना झाली. मग ही प्रतिसरकार म्हणजे काय, त्या लोकल एरियामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध ब्रिटिश
राज्यकारभार झुगारून देऊन आपलं सरकार स्थापन करायचं. यामध्ये आपल्या इकडचं साताऱ्याचं क्रांतिसिंह नाना पाटील यांचं प्रतिसरकार महाराष्ट्रामध्ये झालं. त्याचबरोबर उत्तर प्रदेशामध्ये बालिया, आजमगड, बंगालमध्ये मिदनापूर आणि बिहारमध्ये भागलपूर आणि पूर्णिया या जिल्ह्यामध्ये प्रतिसरकार स्थापन करण्यात आली. यांच्यावरती आपल्याला जोड्या जुळवा अशा टाईपमध्ये प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो. मग आता ही जी चळवळ आहे ह्याच्यामध्ये राष्ट्रभक्तीपर गीतं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची राष्ट्रभक्तीपर गीतं सगळीकडे ऐकवली जात होती. पुन्हा तर ह्याच्या पुढचा भाग म्हणजे काय, अंतिम पर्व, राष्ट्रीय चळवळीचं अंतिम पर्व. हे जन आंदोलन झालं. राष्ट्रीय चळवळीमध्ये सुभाषचंद्र बोस यांचंही आपल्याला योगदान बघितलं पाहिजे. सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय सभेचे 2 वेळा अध्यक्ष झाले होते. राष्ट्रीय सभेतील ज्येष्ठ नेत्यांशी मतभेद झाल्यामुळे सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि स्वतःचा फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला होता. त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करण्याचं आवाहन भारतीयांना दिलं होतं. त्यासाठी त्यांनी जर्मनीमध्ये, म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की ब्रिटिशांचे जे विरोधक आहेत किंवा दुसरं महायुद्ध नुसतं चालू झालं होतं त्यामुळे ब्रिटिशांच्या विरुद्ध गटातील देशांची आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी मदत घेऊ शकू. त्यामुळे त्यांनी जर्मनीमध्ये हिटलरशी सुद्धा बोलणी चालू केली होती. मग ह्या अशा सुभाषबाबूंनी केलेल्या काही गोष्टींचा सुगावा इंग्रजांना लागल्यामुळं त्यांना त्यांच्या घरामध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. त्या नजरकैदेतून सुटून सुभाषचंद्र बोस पहिल्यांदा जर्मनीमध्ये गेले. ते जेव्हा जर्मनीमध्ये गेले तेव्हा तिथे त्यांना जपानमध्ये अगोदरच कार्यरत असणाऱ्या रासबिहारी बोस हे क्रांतिकारक नेते होते. त्यांनी जपानमध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. तर रासबिहारी बोस यांनी सुभाषबाबूंना जर्मनीवरून जपानला बोलवलं आणि मग आझाद हिंद सेनेचं नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केलं. या आझाद हिंद सेनेमध्ये कॅप्टन लक्ष्मी सेंगल या राणी लक्ष्मीबाई पथकाच्या प्रमुख होत्या. या स्त्रियाही होत्या. आणि त्यानंतर पुढे जपानची मदत, आपल्याला जपान हे द्वितीय महायुद्धामध्ये इंग्रजांच्या विरुद्ध होतं. तर मग जपानची मदत घेऊन सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना आणि सेना निर्माण केली. आणि आझाद हिंद सेनेमध्ये काय, जपाननं ब्रिटिशांचा पराभव करून जे सैनिक आपल्याकडे आले होते त्या ब्रिटिश सेनेतील भारतीय सैनिक, पराभूत भारतीय सैनिक जपानने आझाद हिंद सेनेसाठी सुभाषबाबूंच्याकडे दिले. आणि मग हे सैनिक सगळे मिळून एकत्र मिळून ह्या सैनिकांनी ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी ही आझाद हिंद सेना स्थापन केली. आणि ह्या आझाद हिंद सेनेनं 1944 मध्ये अंदमान निकोबार ही बेटं काबीज केली होती आणि त्यांना शहीद आणि स्वराज्य ही नावं दिली होती. या ठिकाणी प्रश्न येऊ शकेल, आझाद हिंद सेना स्थापन कोणी केली, त्याचं नेतृत्व करणारे सुभाषचंद्र बोस यांनी त्याचं नेतृत्व केलं किंवा सुभाषचंद्र बोस यांचे आझाद हिंद सेनेमधले सहकारी कोण होते. आणि त्याचबरोबर मग आझाद हिंद सेनेचा जो काही पराक्रम आहे त्याच्यामध्ये स्वराज्य आणि शहीद ही नावं कोणत्या बेटांना दिली होती, अनुक्रमे कोणत्या बेटांना दिली होती. अशा प्रकारे मग जपाननं भारताला का मदत केली होती, मग पुन्हा ही अचानक मदत का थांबली, याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकते. आता द्वितीय महायुद्धामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हिरोशिमा आणि नागासाकीवरती अमेरिकेनं बॉम्ब टाकले आणि अचानक जपानला शरणागती घेणं भाग पडलं. आणि जपान शरण आल्यानंतर जपानकडून आझाद हिंद सेनेला मिळणारी मदत बंद झाली. त्यामुळं अगदीच ईशान्य सरहद्दीवरती आझाद हिंद सेना पोहोचली होती, पण जपानकडून मिळणारी मदत बंद झाल्यामुळं आझाद हिंद सेनेला माघार घ्यावी लागली. आणि त्यानंतर काही दिवसातच सुभाष बाबूंचं पण विमान अपघातामध्ये निधन झालं. मग ह्या वेळेला ब्रिटिशांनी आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना पकडून त्यांच्यावरती खटले चालवले. मग हे खटले मात्र पंडित नेहरू असतील, भुलाभाई देसाई असतील, तेज बहादूर सप्रू असतील यांनी लढले आणि आझाद हिंद सेनेच्या सैनिकांच्यावरती भरलेले खटले, त्याच्यामध्ये या सैनिकांना न्याय मिळवून दिला, त्यांच्या शिक्षा रद्द कराव्या लागल्या. आणि मग हे आझाद हिंद सेनेच्या पराक्रमाच्या प्रेरणेनं असेल किंवा बाकी 1942चं पूर्ण जे जन आंदोलन आहे या सगळ्या प्रेरणेनं भारतीय नौदल आणि विमानदल
यांनी सुद्धा विमानदलातील अधिकारी त्यांनी सुद्धा उठाव केले. भारतीय नौदलाची तलवार युद्ध नौकेवरच्या नौसैनिकांनी उठाव केला. या उठावामध्ये मात्र सरदार वल्लभभाई पटेल मध्ये पडले, कारण मग हे जवळपास 18 फेब्रुवारी 1946 हा तलवार युद्ध नौकेवरचा उठाव झाला. आणि त्या कालखंडात ब्रिटिशांना कळून चुकलं होतं की आता भारताला स्वातंत्र्य देण्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे काही वाटाघाटी चालू होत्या. मग त्यामुळे सरदार वल्लभभाईंनी मध्ये पडून सैनिकांना हा उठाव पाठीमागे घेण्यासाठी सांगितलं. पण 1942 ते 46 या काळामध्ये जे छोडो भारत चळवळ झाली ती महत्वाची चळवळ होती. या छोडो भारत चळवळीमुळे ब्रिटिश सत्ता खिळखिळी झाली आणि भारताला स्वातंत्र्य देण्यावाचून कोणताही पर्याय नाही हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे हे छोडो भारत आंदोलन महत्वाचं आहे. म्हणजे या टॉपिकवरती आपल्याला प्रश्न जर विचारले जाऊ शकतील तर आपण पूर्वी विचारलेले प्रश्न बघितलेच आहेत. एक 1935चा कायदा महत्वपूर्ण झालेला आहे. त्याच्यामध्ये त्या कायद्यानुसार झालेल्या निवडणुका कुठे कोण निवडून आलं, ते मंत्रिमंडळ किती दिवस राहिलं, मग दुसरे महायुद्ध, त्या दरम्यान राष्ट्रीय सभेचा काय स्टँड होता, छोडो भारत चळवळ कधी चालू झाली, नेतृत्व कोणी केलं, जन आंदोलन कसं झालं, वैयक्तिक सत्याग्रह कोणी केला, त्याच्यानंतर भूमिगत चळवळीमधले नेते कोण आहेत, शालेय विद्यार्थी होते ते नेते कोण आहेत, कोणत्या कोणत्या ठिकाणी झालं, त्याचबरोबर प्रतिसरकारे स्थापन झाली, मग कोणतं प्रतिसरकार कुठे स्थापन झालं होतं, मग स्फूर्ती गीतांच्या बाबतीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील किंवा साने गुरुजी असतील त्यांची गीतं महत्त्वपूर्ण ठरली. मग सुभाषबाबूंचं नेतृत्व, आझाद हिंद सेना, आझाद हिंद, त्याच्याबरोबर रासबिहारी बोस, मग सुभाषबाबूंनी कोणत्या देशांच्याकडून मदत घेतली, कुठे कुठे गेले ह्याच्यावरती, आणि मग विमानदल आणि नौदलाचे उठाव ह्याच्यावरती आपल्याला टॉपिकवरती कशा कशा प्रकारे प्रश्न येतील हे आपण बघितलेलं आहे. हे आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या प्रेरणा स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.